पुणे जिल्हा परिषद पुणे अंतर्गत ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत। आज आपण पाहणार आहोत इयत्ता दुसरी, विषय गणित। चला ओळखूया भौमितिक आकृत्या। पान क्रमांक 8। या घटकासाठी असलेली अध्ययन निष्पत्ती याप्रमाणे। हा माझा परिचय। मुलांनो, तुमच्या गणिताच्या पुस्तकातील पान क्रमांक 8 वरील चला ओळखूया भौमितिक आकृत्या हा घटक आता आपण पाहणार आहोत। परंतु त्याआधी तुम्ही यापूर्वी काही भौमितिक आकार शिकलेला आहात, त्यांचा आपण थोडासा सराव करूयात। हा पहा, हा कोणता आकार आहे सांगा पाहू। अगदी बरोबर, हा आहे शंकू। शंकूच्या आकाराच्या अनेक वस्तू सुद्धा तुम्हाला माहित आहेत। हा आईस्क्रीमचा कोन, सर्कशीतला तंबू, रहदारी निदर्शक कोन, गाजर, वाढदिवसाला घालतात ती टोपी, विदूषकाची टोपी, मेहंदीचा कोन यासारख्या अनेक वस्तू या शंकूच्या आकाराच्या असतात, हे तुम्ही पाहिलेले आहे। मुलांनो, सांगा पाहू हा आकार कोणता आहे। हा भौमितिक आकार आहे इष्टिका चिती। आणि या इष्टिका चिती आकाराच्या सुद्धा अनेक वस्तू आपण पाहतो। काडीपेटीचा बॉक्स, कपाट, पुस्तक, वीट, आईस्क्रीमचा किंवा मिठाईचा बॉक्स, लाकडी ठोकळा, डस्टर आणि हा डबा यासारख्या अनेक वस्तूंचा आकार इष्टिका चितीप्रमाणेच असतो, हे सुद्धा तुम्ही शिकलेला आहात। हा आकार कोणता आहे सांगा पाहू। हा आकार आहे दंडगोल। आणि दंडगोल आकाराच्या सुद्धा अनेक वस्तू आपण पाहतो। हा डबा, सेल, कप, खडू, पेन्सिल, ड्रम, लाकडी ओंडके, ग्लास, बाटली, सिलेंडर, बरणी अशा अनेक वस्तूंचा आकार हा दंडगोल असतो। या भौमितिक आकाराला म्हणतात दंडगोल। हा भौमितिक आकार सुद्धा तुम्ही यापूर्वी शिकलेला आहात। या आकाराचे नाव आहे गोल। आणि याप्रमाणे गोल असलेल्या अनेक वस्तू सुद्धा तुम्हाला माहित आहेत। लहान मोठ्या आकाराचे चेंडू, लोकरीचा बंडल, रंगीबेरंगी गोट्या, पृथ्वीचा गोल, गोड गोड लाडू, तुरट तुरट आवळे, गोड आंबट संत्री, लोकरीचा बंडल यासारख्या अनेक वस्तू या गोल आकाराच्या असतात, हे तुम्ही पाहिलेले आहे। आणि आज आपण काही भौमितिक आकृत्यांची ओळख करून घेऊयात। तुमच्या गणिताच्या पुस्तकातील पान क्रमांक 8 वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे वस्तूंच्या कडांभोवती पेन्सिल फिरवून आकृती काढ व आकृतीच्या बाजूंचे निरीक्षण कर। तयार झालेल्या आकृतीचे नाव वाच। आपण काही वस्तू पाहूयात आणि त्या वस्तूंच्या कडांभोवती पेन्सिल फिरवून कोणती आकृती तयार होते ते पाहूयात। या काडेपेटीच्या कडांभोवती आता आपण पेन्सिल फिरवूयात। पहा, कडांभोवती याप्रमाणे पेन्सिल फिरवल्यानंतर नेमका कोणता आकार आपल्याला मिळतोय याचे आपण निरीक्षण करूयात। पेन्सिल फिरवून आकृती काढल्यानंतर आपण ही काडीपेटी उचलून बाजूला ठेवूयात आणि तयार झालेली आकृती आहे याप्रमाणे। हीच आकृती याप्रमाणे सुद्धा काढतात। हा आहे आयत। आयताच्या बाजूंची संख्या 4 आणि या भौमितिक आकृतीला म्हणतात आयत। लक्षात ठेवा हो मुलांनो। आता आपण पुढची आकृती कोणती आहे ते पाहूयात। हे आहे 1 रुपयाचे नाणे। याच्या कडाभोवती सुद्धा आपण पेन्सिलने याप्रमाणे आकृती काढून घेऊयात आणि नाणे उचलून बाजूला ठेवूयात। कडाभोवती पेन्सिल फिरवल्यानंतर तयार झालेली आकृती आहे ही, आणि ही आकृती आहे याप्रमाणे। हे आहे वर्तुळ। वर्तुळाला एकच वक्रकड आहे, एकही सरळ बाजू नाही। पहा, एकही सरळ बाजू नसलेल्या या आकृतीला म्हणतात वर्तुळ। लक्षात ठेवा मुलांनो, हा भौमितिक आकार आहे वर्तुळ। आता मुलांनो पहा,
हा आहे कपडे अडकवण्याचा हँगर. या हँगरच्या कडांभोवती देखील आपण पेन्सिल फिरवून घेऊयात आणि पेन्सिल फिरवून आकृती काढल्यानंतर हा हँगर उचलून आपण बाजूला ठेवूयात. हँगर बाजूला ठेवल्यानंतर आपल्याला मिळाली ही आकृती आणि ही आकृती आहे याप्रमाणे. हा आहे त्रिकोण. त्रिकोणाच्या बाजूंची संख्या 3 असते. अशा प्रकारे 3 बाजू असलेल्या या भौमितिक आकृतीला म्हणतात त्रिकोण. लक्षात ठेवा, त्रिकोण. आता मुलांनो, आपण पुढची भौमितिक आकृती पाहूयात. हे आहे खोके. या खोक्याच्या कडांभोवती देखील याप्रमाणे पेन्सिल फिरवून घेऊयात. पेन्सिल फिरवल्यानंतर तयार झालेली आकृती पाहण्यासाठी हे खोके उचलून बाजूला ठेवूयात. आपली तयार झालेली आकृती आहे याप्रमाणे आणि हीच आकृती आहे ही. हा आहे चौरस. चौरसाच्या बाजूंची संख्या असते 4. अशा प्रकारे 4 बाजू असलेल्या या भौमितिक आकृतीला म्हणतात चौरस. ही भौमितिक आकृती आहे चौरस. मुलांनो, आता आपण या आकृत्यांचा सराव करणार आहोत. खाली काही गमतीशीर कृती दिल्या आहेत, त्या करून पहा. यामध्ये काही गमतीशीर कृती आहेत, तुम्हाला नक्कीच मजा येईल. पहा, यामधील कृती क्रमांक 1 आहे कागदाची एक होडी तयार कर. ती उघडून किती त्रिकोण आणि किती चौकोन तयार झाले हे मोज. त्यातले कोणतेही 2 त्रिकोण आणि 2 चौकोन रंगव. आता ही कृती कशी करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे. ही आहे कागदाची तयार केलेली होडी. या होडीचा कागद पुन्हा उलगडून पाहायचा आणि या कागदावर किती त्रिकोण आणि किती चौकोन तयार झाले हे पाहण्यासाठी याप्रमाणे पेन्सिलने रेघा मारून घ्यायच्या आणि किती त्रिकोण आणि किती चौकोन तयार झाले हे मोजायचे. त्यानंतर यामधील कोणतेही 2 त्रिकोण याप्रमाणे रंगून घ्यायचे आणि कोणतेही 2 चौकोन रंगवायचे. अशा प्रकारे ही मजेशीर कृती तुम्ही सुद्धा नक्की करून पहा. आता कृती क्रमांक 2 पाहूयात. काळे पेटीतील काड्यांनी किंवा छोट्या लाकडी पट्ट्यांनी चौकोन त्रिकोण तयार कर. ही कृती करताना आपल्याला काडेपेटीतील काड्या किंवा लाकडी पट्ट्यांचा वापर करून चौकोन त्रिकोण याप्रमाणे आकार तयार करायचे आहेत. कसे ते पाहूयात. पहा, याप्रमाणे काडेपेटीतील काड्यांचा वापर करून त्रिकोण, आयत आणि चौरस हे आकार आपण तयार करू शकतो. काडेपेटीतील काड्या नसतील तर इतर लाकडी पट्ट्यांनी देखील आपण हे आकार तयार करू शकतो. मुलांनो, आता आपण कृती क्रमांक 3 काय आहे ते पाहूया. खेळाच्या कोणकोणत्या साधनांत त्रिकोण, चौकोन, वर्तुळ हे आकार दिसतात हे शोध. चला आपण खेळाची साधने पाहूयात. हे आकार त्यामध्ये शोधूयात. हे पहा, ही खेळाची साधने तुम्ही नक्कीच पाहिली असतील. यामध्ये तुम्हाला त्रिकोण, चौकोन आणि वर्तुळ हे आकार शोधून काढायचे आहेत आणि त्याचप्रमाणे ही सुद्धा खेळाची साधने आहे बरं का मुलांनो. यामध्ये सुद्धा त्रिकोण, चौकोन आणि वर्तुळ कुठे कुठे दिसतात हे तुम्हाला शोधून काढायचे आहे. शोधणार ना मग? मुलांनो, आता आपण कृती क्रमांक 4 पाहूयात. त्रिकोण, चौकोन, वर्तुळ या आकारांपासून मजेदार चित्र तयार कर. हे पहा मुलांनो, त्रिकोण, चौकोन आणि वर्तुळ या आकारांपासून मी एक मजेदार चित्र तयार केलेले आहे. तुम्ही सुद्धा तुम्हाला आवडेल असे आणि तुम्हाला सुचेल असे कोणतेही एक मजेदार चित्र त्रिकोण, चौकोन आणि वर्तुळ या आकारांपासून तयार करायचे आहे आणि हे तयार झालेले मजेदार चित्र तुमच्या आई-बाबांना, मित्रमैत्रिणींना आणि शिक्षकांना दाखवायचे आहे. आहे ना ही कृती सुद्धा गमतीशीर? अशा प्रकारे मुलांनो, आज आपण त्रिकोण, वर्तुळ, आयत आणि चौरस या 4 भौमितिक आकृत्या शिकलो आहोत. या 4ही आकृत्या तुमच्या वहीमध्ये पेन्सिलने तुम्ही नक्की काढा आणि त्याचा सराव करा. आता आपण भेटूयात पुढच्या तासाला. थँक यू.